बँक ऑफ इंडिया जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या संयुक्त विद्यमाने मोफत लोक अदालत संपन्न। बँकेच्या खातेदारांनी घेतलेले कर्ज आर्थिक अडचणीमुळे बँकेला न फेडल्यास अखेर कर्जदारांच्या मानसिकतेचा विचार करून शासनाच्या धोरणानुसार बँक आणि कर्जदार यांच्यातील तडजोड होऊन समाधानकारक निर्णय होऊन कर्जदारांना त्यांच्या सोयीनुसार कर्ज फेडता यावे यासाठी बँक ऑफ इंडिया झोनल ब्रांच नाशिक आणि जिल्हा व सत्र न्यायालय नाशिकचे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सेक्रेटरी ऑफ DLSA सतीश शिवाळे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सौ कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्पेशल सेलच्या शुभारंभासह नाशिक मुख्य न्यायालय येथे बँक ऑफ इंडियाच्या कर्जदारांसाठी मोफत लोक अदालतचे आयोजन करण्यात आले। या मोफत लोक अदालतमध्ये 200हून अधिक कर्जदारांनी सहभाग घेऊन 50 कर्जदारांनी तडजोड करून कर्ज परत फेडण्याचा समाधानकारक निर्णय घेतला। नुकत्याच झालेल्या या फ्री लोक अदालतमध्ये 10 करोडपेक्षा अधिक रकमेत तडजोड होऊन कर्जदारांनी समाधान व्यक्त केलं आहे। नुकत्याच बँक ऑफ इंडियाच्या नॅशनल लोक अदालतला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल 12 सप्टेंबर 2026 रोजी देखील जिल्हा स्तरावर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नाशिक आणि बँक ऑफ इंडिया यांच्यातील नॅशनल लोक अदालत भरवण्यात येणार असून आर्थिक अडचण असलेल्या कर्जदारांनी 12 सप्टेंबरच्या लोक अदालतमध्ये सहभाग घेऊन घेतलेल्या आपल्या कर्जातून मुक्त व्हा असे आवाहन केलं आहे। बँक ऑफ इंडिया झोनल ब्रँच नाशिक यांच्या मार्फत करण्यात आले। या प्रसंगी नाशिक झोनल बँक ऑफ इंडियाचे मॅनेजर संजय कुमार सिन्हा, डेप्युटी झोनल मॅनेजर प्रशांत बेदरकर, सिनियर मॅनेजर स्वप्नील राऊत, विधी अधिकारी शुभम काश्यप यांच्यासह बँक ऑफ इंडियाचे कर्जदार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। नमस्कार, मी योगेश नवनाथ वटपाडे लासलगाववरून आलेलो आहे। मी एक शेतकरी असून माझं थकीत लोन बँक ऑफ इंडियाकडे घेतलेलं लोन थकीत होतं। त्यांनी मला लोक अदालतमध्ये बोलवण्यात आलं। तिथून मला लोक अदालतमध्ये बँकेने केलेल्या उपक्रमामध्ये मला सहकार्य असं मिळालं की माझे जे थकीत लोन होते ते कमी करून योग्य ती मला दिशा मिळाली आणि आज माझे थकीत झालेले लोन पूर्णपणे त्यांनी निवारण करून पूर्णपणे त्यांनी सवलती दरामध्ये कमी करून दिलेले आहे। या सगळ्या सुविधांचा लोक अदालत याच्यातनं सर्व शेतकऱ्यांनी आणि इतर कर्जदारांनी लाभ घ्यावा आणि बँकेने दिलेला हा उपक्रम अजून पुढे नेऊन सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावा ही माझी विनंती। मैं संजय कुमार सिन्हा, जोनल मैनेजर बैंक ऑफ इंडिया नासिक जोन। आज हम लोग का प्री लिटिगेशन सेटलमेंट लोन कैंप हुआ है जो कि कल था और आज था। इसमें DLSA का सहयोग से और क्या बैंक ऑफ इंडिया के सहयोग से हम लोगों ने करीब 54+ कस्टमर का जिनका लोन डिफ़ॉल्ट में चल रहा था उसके लिए हम लोग ने सेटलमेंट कैंप लगाया था। ये सेटलमेंट कैंप एक्चुअली लोक अदालत जो कि 12 सितंबर का है उसके पहले का एक क्या है कि प्री लिटिगेशन कैंप है। ये इसमें काफ़ी अच्छे कस्टमर लोग आए यानी कि हमारे पास टोटल करीब 300+ कस्टमर ने यहाँ पर भागीदार किया और इसमें करीब 54 कस्टमर ने कि क्या है कि अपना क्या लोन का सेटलमेंट किया जो कि एक मतलब क्या है कि अपने आप में एक बहुत बड़ा क्या रिकॉर्ड है ये। और ये फर्स्ट टाइम यानी कि इस तरह से हुआ है और यानी कि इसमें बहुत सारे कस्टमर को काफ़ी फ़ायदा हुआ है इसमें। और टोटल यदि हम लोग देखें तो करीब 4 करोड़ लोन का सेटलमेंट हुआ है। इसमें मेनली किसान वर्ग के लोग हैं, यहाँ पर ज़्यादातर किसान लोग हैं और जो लघु उद्यमी जो हैं यानी कि SME हैं यानी कि उन लोग हैं। और इस तरह से काफ़ी सक्सेस होने के कारण से इनकी इसमें हमारा लोक अदालत में भी काफ़ी अच्छा परिणाम रहेगा जो कि आने वाले 12 सितंबर को है। तो इस तरह से करने से क्या बैंक को भी फ़ायदा है और कस्टमर को भी फ़ायदा है। इसमें विशेष रूप से हम लोग ने हम लोग DLSA के जो सेक्रेटरी हैं श्री सतीश जी को कहीं शुक्रगुजार मैं क्या मानता हूं कि जिन्होंने काफ़ी अथक प्रयास से इसको सफल किया और ख़ासकर उनकी टीम जो कि मैडम कुलकर्णी और क्या कि और भी 2 सदस्य हैं उनके सहयोग से काफ़ी अच्छा हुआ है। तो इसके लिए काफ़ी धन्यवाद। और बैंक ऑफ इंडिया इसमें काफ़ी अच्छा किया है वो और इससे कस्टमर को भी काफ़ी फ़ायदा हुआ है। धन्यवाद। नमस्कार, माझे नाव प्रशांत बेदरकर। मी बँक ऑफ इंडिया येथे डेप्युटी झोनल मॅनेजर रिकव्हरी या पदावर कार्यरत आहे। आज मला सांगण्यात खूप आनंद होत आहे की आम्ही बँक ऑफ इंडिया व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमानाने
आम्ही जी 12 सप्टेंबरला जी लोक अदालत होणार आहे त्याचा पूर्व तडजोडसाठी आम्ही आज 2 दिवसीय प्री लोक अदालत आम्ही ठेवलेली होती आणि त्याच्यामध्ये सन्माननीय न्यायाधीश सर श्री सतीश हिवाळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही आज लोक अदालत अरेंज केली आणि त्यामध्ये आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यामध्ये आमच्या इथे 200हून अधिक खातेदारांनी त्यांची इथे नोंदी नोंदवल्या आणि त्यामध्ये 50हून अधिक खातेदारांची तडजोड त्यांचे खाते ऋण खाते तडजोड करण्यात आले, जे खूप त्यांच्या आर्थिक अडचणींमुळे लोकांना भरण्याची सुविधा नव्हती. पण एक मधला मार्ग काढत एक शासनाच्या धोरणानुसार बँकेच्या गाईडलाईन्सनुसार आम्ही त्यांची तडजोड स्वीकारली. त्या तडजोडीमुळे त्यांचे 10 करोडच्या आसपास लोकांचे ऋणमुक्ती करण्यात आली. त्यामध्ये आमच्या झोनल ऑफिसचे सन्माननीय झोनल मॅनेजर श्री संजय कुमार सिन्हा सर आणि झोनल ऑफिस रिकव्हरी डिपार्टमेंटचे सर्व स्टाफ उपस्थित होऊन त्यांनी लोकांना या संधीचा लाभ घेण्यासाठी लाभ दिला. त्या व्यतिरिक्त अशा प्रकारच्या लोक अदालत आम्ही जिल्हा सेवा विधी प्राधिकरण नाशिक यांच्या कोऑर्डिनेशनने आम्ही दुसऱ्या पण जिल्ह्यामध्ये अरेंज करण्यासाठी आम्ही कार्यरत आहोत. त्यांनी दिलेल्या या संधीसाठी मी त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि अशाच प्रकारच्या लोक अदालत आम्ही बँक ऑफ इंडियातर्फे कंडक्ट करू भविष्यातसुद्धा आणि जास्तीत जास्त लोकांना त्यांच्या आर्थिक अडचणींमधून सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू. धन्यवाद. नमस्कार, मेरा नाम शुभम कश्यप है. मैं बैंक ऑफ इंडिया नासिक जोन में विधि अधिकारी हूँ. ये प्री लिटिगेशन का हमने एक कार्यक्रम DLSA के कॉर्पोरेशन के साथ किया था 5 और 6 तारीख में, जो कि एक संपूर्ण सक्सेस रहा. हमने 300 से ज़्यादा लोगों के जो अकाउंट्स थे उनका निवारण किया, ज़्यादा से ज़्यादा लोगों को सेटलमेंट किया हमने और जितना बेनिफिट हो सकता है उससे मतलब उतना बेनिफिट हमने ज़्यादा से ज़्यादा देने का प्रयास किया है. और आगे भी मेरा सभी से यही निवेदन है, जितने भी बोरोवर्स हैं, कि इस जो सुविधा है, ये लोक अदालत की सुविधा है, इसका लाभ उठाइए, ज़्यादा से ज़्यादा लोग इसका लाभ उठाइए और इसका ये सेटलमेंट अपना अकाउंट का कीजिए.